तर हे संपूर्ण कुलाचार घेऊन लोक करतात आणि हे केल्याने त्यांना वर्षभर म्हणजे एक प्रकारची जसं गुरुकडून आपण एनर्जी घेऊन तसं या कुलदेवतेकडनं देखील एनर्जी घेऊनच जा. तिथं यानंतर घरामध्ये वातावरण जावं त्यांच्या कुठल्याही कामामध्ये अडथळा स्टेशन मार्ग मिळत जाणं आणि घरामध्ये स्वस्थता आणणे, आनंदाने राहणे, एकोप्याने राहणे, सगळ्यांचे विचार एकत्र येणे, हा कुलधर्म कुलाचार ते पावती असते. ही कुलाचार मला सफलता मिळते, एक प्रकारची शक्ती मिळते. कारण का ही शक्तीच घेऊन जाता ना तुम्ही, तेव्हा काही अडचण नाही, काही सगळे व्यवहार क्लिअर होते. मानसिक नाही, शारीरिक नाही, का आनंदमय वातावरण प्रत्येकाच्या घरात कुलधर्म कुलाचार केल्याने होतो. आणि इथून गेल्यानंतर या ठिकाणी कुलाचार केल्यानंतर मग पूर्ती म्हणतात आता घरी गेल्यावर काय, मग घरी गेल्यानंतर तुमच्या देवतेला पुन्हा अभिषेक करा, गुरुजींना बोलवा, अभिषेक करा आणि असं वाटतं ब्राह्मण कुमार त्याला बोलवणं म्हणतात, मांद पण म्हणतात. कुलदेवतेला जो आला की घरामध्ये ते करणं, ते पण काही लोक अजूनही कर्नाटकात करतात, मुंबई पुणे या ठिकाणी देखील धावत्या जगामध्ये सुद्धा ते अजूनही करतात.